निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, मी भिक्षा मागायला गावात जातोय. उशीर नको करू गोरक्ष, मी तुझी वाट पाहतो आहे. होय गुरुवर. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। गोरक्ष, एक ध्यानात असू दे, तू त्यांच्याबरोबर खेळ, परंतु त्यांच्या घरी जाण्याचे टाळ. होय. कारण त्यांची आयुष्य वेगळी आहे. गोविंद, अरे गोविंद, अरे काय झालं रे? अरे मी तुझ्या बाला गावाच्या बाहेर जाताना पाहिले. होय, ते गोरक्षच्या गुरुला भेटायला गेलेत. असं? पण काय झालं रे? बाने गोरक्षला भिक्षा दिली, तेव्हापासून बाची इच्छा होती गोरक्षच्या गुरुला भेटायची. असं? पर तू मला एक गोष्ट सांग, तुझा बा तुला खेचत घरात घेऊन गेला, त्याचं काय झालं? अरे गोपी, कसं आहेस? तुझ्या बानं बदललं होय तुला? अरे नाही रे बाबा, खरं सांग, तुझ्या बानं तुला चांगलं बांबूने फटकावला ना? नाही बोललो ना, काय बसा. अरे पण झालं काय? अरे माझ्या बाला त्या गोरक्ष संघ खेळायला नाही आवडत. त्यानं आपल्याला बघितलं होतं खेळताना. पर कधी बघितलं? अरे आपण जेव्हा खेळत होतो ना, आपल्या समद्यावर रजा जेवण होता तो. जोवर तो गोरक्ष गावात जात नाही तोवर मी खेळायला यायचं नाही असं म्हणतोय. असं होय. पण आपल्याला दिसलंच नाही तुझा बा. अरे तो लपला होता तर कसा दिसेल? काय पण बोलते. अरे पण काहीतरी करायला पाहिजे. मला तर गोरक्ष संग खेळायला लय आवडतं बघ. असं वाटतं दिवसभर खेळतच राहावं. होय की? होय होय. श्री महादेवांचे मंदिर इथे आहे हे मला ठाऊकच नव्हते. हे श्री महादेव
तुम्ही शुभ संकेत दिला. आलोच मी दर्शनाला. स्वतःच स्वतःची प्रतिमा बघण्यासारखी आहे. हे श्री महादेव, तुम्ही सर्वत्र आहात. हवेत, पाण्यात, आकाशात, माती, झाडांमध्ये, फुलांमध्ये. पण तरीही हे शिवलिंग दिसले तर मला असे वाटले की तुमच्या समोर यावं. महादेव, सर्वांची दुःखे दूर करा. सगळीकडे आनंद, समाधान आणि शांती पसरू द्या. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन.
बालयोगी, मी तुम्हाला इथे पहिल्यांदाच पाहिलं. हो, काही दिवस झाले इथे गावाच्या बाहेर थांबलो आहे. मी तुम्हाला नमस्कार केला तर चालेल का? इथे श्री महादेव असताना मला नमस्कार करणे योग्य नाही. माझी इच्छा मोडू नका बालयोगी. मी श्री महादेवांच्या मंदिरात आहे. मला आशीर्वाद देता येणार नाही. इथे आशीर्वाद देण्याचा अधिकार फक्त महादेवांचा आहे. इतक्या बालवयात किती सुंदर बोलता आहात तुम्ही. कुठे शिकलात हे? गुरूंशिवाय हे शक्य आहे का? खरं तर मी भिक्षेसाठी चाललो आहे. तुमच्याशी फार बोलता येणार नाही. मग आपण माझ्या घरी या. मला असे थांबता येणार नाही. पण एक विचारू? हो, अवश्य विचारा बालयोगी. तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे, परंतु तुम्ही दुःखी आहात का? मी असे विचारले म्हणून तुम्हाला वाईट वाटले का? मी दुःखी आहे हे तुम्हाला कसे कळले? मला गुरुकृपेमुळे समजले. होय, आहे मी आतून दुःखी. ते महादेव आहेत. तुम्ही तुमचे दुःख महादेवांना सांगा, ते निश्चित दूर करतील. भास्कर, तू इथे कसा? तुम्हाला माझं नाव कसं ठाऊजी? ते महत्वाचं नाही. इकडे कसा आलास? तुम्हालाच हुडकत आलो याची. तुमच्या पाया पडायचं होतं. प्रत्येक सोमवार, प्रत्येक प्रदोष मी आजवर दर्शनाला आले, परंतु महादेवांनी माझे आजवर ऐकलेच नाही. पण आज असे होणार नाही. ते तिथे उपस्थित आहे. त्यांना तुमचे दुःख सांगा. येतो मी.
भावित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन गोविंदला घेऊन नाही आलास? तुम्हाला तर समजच ठाव व्हायची. गोरक्ष गावात आल्यापासून समधे पोरं त्याच्या संगत खेळतात. गोविंद आत्ता पण त्याची वाटच बघत बसला आहे जी. पर मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही गोरक्षला भिक्षा देत आहात ना, तेच पुष्कळ आहे. त्याला भिक्षा दिली म्हणजे माझी सेवा केल्यासारखंच आहे. पर तुम्ही घरला आले असते तर इथून जाण्याआधी एक दिवस निश्चित येईल. फरसातली केळी आहे जी, तुमच्यासाठी आणली आहे. तुला अजून काही विचारायचे आहे का? वयजी, पर कसं सांगावं काय कळना झालं जी.